27 मार्च 2026ला सरकारने पेट्रोल डिझेलवरची एक्साईज ड्युटी कमी केली. त्यामुळे आता महागाई जरा कमी होईल असं क्षणभर वाटलं असेल तर नाईलाजानं सांगावं लागतं की सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या खिशावरचा भार मात्र हलका होणार नाहीये. येत्या काळात खिशाला जास्त कात्री लागणार आहे असं मी नाही तर जागतिक परिस्थिती सांगते. युद्ध तर सुरू आहेच, त्यातून एक ग्लोबल क्रायसिस सुद्धा उभं राहिलंय. नक्की काय होतंय आपण समजून घेऊ. आपल्या पैशाला कुठे वाटा फुटणार आहेत हे आपल्याला माहिती असलेलं बरं. इंधन टंचाईचे प्रश्न आपण पाहत आहोतच. आता त्यासोबतच आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू म्हणजे शॅम्पू, साबण, नूडल्स, पाणी, अगदी बियर सुद्धा महाग होणार आहे. आणि त्याचं कारण आहे आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर सुरू असलेलं युद्ध. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या संघर्षामुळे जगभरात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या. होर्मुझ सामुद्रधुनी अडवल्याने इंधन कोंडी झालेली आहेच. सप्लाय चेन डिस्टर्ब झाली आहे आणि एनर्जी क्रायसिस निर्माण झालंय. आणि याचा थेट परिणाम पेट्रोलपासून प्लॅस्टिकपर्यंत आणि अन्नापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत प्रत्येक गोष्टीवर होणार आहे. काय होऊ शकतं ते आता आपण पाहूया. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्युटी कमी करत धोरणी उपाय केलाय हे खरंय, पण त्याचा फायदा होईल असं वाटत असलं तरी इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. तो म्हणजे उद्योग क्षेत्रातल्या सूत्रांचं असं म्हणणं आहे की या कपातीचा फायदा थेट ग्राहकांना मिळेलच असं नाहीये, कारण तेल कंपन्यांना आधीच मोठा तोटा सहन करावा लागतोय. सध्या परिस्थिती अशी आहे की तेल कंपन्यांना प्रति लिटर जवळपास 48.8 रुपयांचं नुकसान होतंय. आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमती $70 वरून थेट $122 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. म्हणजेच जागतिक स्तरावर इंधन महाग झालंय. आणि त्याचा परिणाम फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगभर दिसतोय. दक्षिण आशियात 30 ते 50% वाढ झाली आहे. उत्तर अमेरिकेत सुमारे 30% वाढ झाली, युरोपमध्ये 20% आणि आफ्रिकेत 50% किमतीत वाढ झाली. आता प्रश्न असा आहे की याचा आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे. इंधनं महाग झाली की एक चेन रिॲक्शन सुरू होते. प्लॅस्टिक, केमिकल्स, पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्ट म्हणजेच जवळपास प्रत्येक उद्योग त्यावर अवलंबून आहे. म्हणूनच कॉस्मेटिक्स, शॅम्पू, प्लॅस्टिक प्रोडक्ट्स, पॅकेज्ड फूड, इलेक्ट्रॉनिक्स आणि कपडे सगळंच महाग होऊ शकतं. एवढंच काय तर बियर सुद्धा महाग होऊ शकते. या सर्व वस्तूंच्या वाढत्या किमतीमागचं मुख्य कारण म्हणजे पेट्रोकेमिकल्स आणि प्लॅस्टिक रॉ मटेरियलची कमतरता. हीच ती मूलभूत सामग्री आहे जी आपल्या रोजच्या वापरातल्या अनेक वस्तूंमध्ये वापरली जाते. त्यामुळे त्यांच्या किमती थेट वाढत आहेत. आशिया या परिस्थितीत सर्वाधिक धोक्यात आहे, कारण आशियातले अनेक देश स्वतःची ऊर्जा तयार करत नाहीये आणि ते मोठ्या प्रमाणात मिडल ईस्ट देशांमधून तेल, गॅस आणि प्लास्टिक तयार करण्यासाठी लागणारे कच्चे पदार्थ आयात करतात. आता स्पेसिफिक इंडस्ट्रीबद्दल बोलूया आणि सुरुवात करूया बियर आणि ड्रिंक्स पासून. भारतामधल्या मोठ्या ग्लोबल बोर्सचं असं म्हणणं आहे की ग्लास, बाटल्या, ॲल्युमिनियम कॅन्स आणि गॅस यांच्याच कमतरतेमुळे बियर तयार करणं कठीण होऊ शकतं आणि त्यामुळे बियरच्या किमती वाढू शकतात. हे ग्लोबल बोर्स म्हणजेच जगभरातल्या बियर तयार करणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या म्हणतात. म्हणजेच फक्त स्थानिक ब्रँड्स नाही. इतकंच नाही तर बाटलीत मिळणारं पाणी सुद्धा महाग होऊ शकतं, कारण प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि त्यांच्या झाकणांसाठी नेफ्ता आणि पेट्रोकेमिकल्स लागतात आणि हेच कच्चं साहित्य सध्या कमी पडत असल्यामुळे उत्पादन खर्च वाढतोय. याआधी सरकारने पाण्याच्या बाटल्यांवरचा कर कमी केला होता, पण आता वाढलेल्या कच्च्या मालाच्या किमतीमुळे त्याचा फायदा टिकून राहील का हा मोठा प्रश्न आहे. तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम आता कॉस्मेटिक इंडस्ट्रीवर सुद्धा दिसू लागलाय. साऊथ कोरियातली एक कंपनी जी लॉरियल सारख्या लोकप्रिय ब्युटी ब्रँडसाठी स्किन केअर पॉट्स, जार्स आणि कंटेनर्स तयार करते, ती सध्या मोठ्या अडचणीत सापडले. कारण प्लॅस्टिक रेझिनची मोठी कमतरता निर्माण झाली. त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की प्रोडक्ट्स तयार होत नाहीयेत आणि त्यामुळे सप्लाय सुद्धा व्यवस्थित होत नाहीये. म्हणजेच ऊर्जा संकटाचा परिणाम आता थेट आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंवर दिसू लागलाय. अशीच परिस्थिती आता फूड पॅकेजिंग आणि नूडल्स इंडस्ट्रीमध्ये सुद्धा दिसून येते. साऊथ कोरियातली एक प्रसिद्ध कंपनी सामयांग फूड्स जी लोकप्रिय स्पायसी रामेन बनवते, तसंच आणखी एक मोठी कंपनी नॉमशिंग यांचं असं म्हणणं आहे की जर हा संघर्ष अजून लांबला तर पेट प्लॅस्टिक पॅकेजिंगची कमतरता निर्माण होऊ शकते. आता हे पेट प्लॅस्टिक म्हणजे नेमकं काय, तर पेट म्हणजे पॉलिथिलीन टेरेपॅथॅलेट. हे एक खास प्रकारचं प्लॅस्टिक आहे. ते फूड सेफ असतं, म्हणजेच अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी ते वापरलं जातं.
म्हणूनच नूडल्स, स्नॅक्स आणि इतर पॅकेज्ड फूड्स आयटम पॅक करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आणि जर याचाच तुटवडा निर्माण झाला तर त्याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या खाण्याच्या वस्तूंवर सुद्धा होणार आहे. जपानमधून सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण समोर आलंय, ते म्हणजे स्नॅक इंडस्ट्रीचं. तिथे वासाबी बीफ नावाचं एक लोकप्रिय ब्रँड आहे, पण सध्या त्याचं उत्पादन पूर्णपणे थांबवलंय, कारण त्यांच्याकडे बंकर ऑइल संपलंय. हेच ते ऑइल आहे जे फ्राईंगसाठी वापरलं जातं आणि फॅक्टरीमधले बॉयलर्स चालवण्यासाठी सुद्धा आवश्यक असतं. आता या फॅक्टरीज समोर फक्त 2च पर्याय उरलेत, ते म्हणजे उत्पादन पूर्णपणे थांबवणं किंवा प्रोडक्शन कमी करणं. याचा थेट परिणाम बाजारात उपलब्धतेवर आणि किमतींवर होणार आहे. आता जर प्लास्टिक आणि पेट्रोकेमिकल सेक्टरकडे पाहिलं तर दक्षिण कोरियातल्या उल्सान शहरात एक 57 वर्ष जुनी प्लास्टिक फिल्म फॅक्टरी आहे. ही फॅक्टरी शेतकऱ्यांसाठी मल्च फिल्म्स तयार करते, म्हणजेच टीव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक्ससाठी लागणाऱ्या फिल्म सुद्धा तिथे बनतात. पण सध्याच्या संकटामुळे या उद्योगांवर सुद्धा मोठा परिणाम होताना दिसतोय. मल्च फिल्म्स म्हणजे नेमकं काय, तर मल्च फिल्म्स ही एक प्रकारची प्लॅस्टिक शीट असते जी शेतीच्या जमिनीवर पसरवली जाते. याचा मुख्य उद्देश असतो की जमिनीतला ओलावा टिकून ठेवणं, तण वाढू न देणं आणि पिकांची वाढ चांगली होण्यासाठी यात मदत करतं. पण सध्या परिस्थिती खूपच गंभीर आहे. ही फॅक्टरी आता फक्त 20 ते 30% क्षमतेवर चालते, कारण कच्च्या मालाच्या किमती 20 ते 50% पर्यंत वाढल्यात आणि अनेक ठिकाणी स्टॉक सुद्धा संपत चाललाय. म्हणजेच पुढचे 1 ते 2 आठवडे या उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक ठरणार आहेत. ही फॅक्टरी नेफ्तापासून तयार होणाऱ्या प्लॅस्टिकवर अवलंबून आहे. इतकंच नाही तर तैवानमधून येणारा एक्सपांडेबल पॉलिथिरीन सुद्धा आता सुमारे 35% महाग झालाय. याचा परिणाम आता चीनमध्ये सुद्धा दिसतोय. खेळणी आणि सिंथेटिक रबर इंडस्ट्री या दोन्ही क्षेत्रांवर मोठा परिणाम झालाय. चीन जगातला जवळपास अर्ध्याहून अधिक सिंथेटिक रबर तयार करतो, ज्याचा वापर कारच्या टायर्समध्ये, शूजमध्ये आणि विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये केला जातो. पण आता रबर तयार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत, कारण का 23 मार्च 2026 पर्यंत सिंथेटिक रबरची किंमत नॅचरल रबरपेक्षा जास्त होती. म्हणजेच परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज यामध्ये येतो. पण हा परिणाम फक्त प्लॅस्टिक किंवा खेळण्यांपुरतीच मर्यादित नाहीये, तर फर्टिलायझर्स म्हणजेच खत याचीही कमतरता आता जाणवू लागली. याचा परिणाम भारतावर सुद्धा होऊ शकतो. काही प्लांट्स बंद पडण्याची शक्यता आहे आणि सध्या प्रोडक्शन आधीच कमी झालेले आहे. हिलियमच्या पुरवठ्यात सुद्धा घट झाली आहे. एअरलाईन्सचे इंधन खर्च वाढत आहेत. सुपरमार्केट आणि स्टोअर्समध्ये सुद्धा वस्तूंच्या किमती वाढताना दिसत आहेत आणि भीतीमुळे पॅनिक बाईंग सुद्धा सुरू झाली. जर ही परिस्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिली तर अनेक फॅक्टरीज बंद पडण्याची शक्यता आहे आणि त्याचा थेट परिणाम लोकांच्या नोकऱ्यांवर होणार आहे. आता या सगळ्याच्या मुळाशी जाऊन पाहिलं तर एकच गोष्ट समोर येते, ती म्हणजे हॉर्मुझ सामुद्रधुनी. ही फक्त एक समुद्री वाट नाहीये, तर ती जगाची एनर्जी लाईफलाईन आहे. युद्धापूर्वी जगभर समुद्रमार्गाने जाणाऱ्या कच्च्या तेल आणि गॅसपैकी जवळपास 20% पुरवठा म्हणजे दररोज 20 ते 25 दशलक्ष बॅरल तेल आणि सुमारे 10 अब्ज क्युबिक फीट गॅस याच अरुंद मार्गातून जात होता. म्हणजेच हा मार्ग बंद झाला तर जगाचा एनर्जी सप्लाय थेट धोक्यात येतो आणि इथे भारताचा संबंध अधिक गंभीर होतो, कारण भारतासाठी सुद्धा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी अंदाजे 40 ते 50% म्हणजे दररोज 2.2 ते 2.8 दशलक्ष बॅरल तेल याच मार्गातून येतं. इतकंच नाही तर भारत मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायू देखील आयात करतो. कतार आणि UAE कडून येणाऱ्या LNG पैकी सुमारे 16 ते 17% गॅस भारत खरेदी करतो. या व्यतिरिक्त भारत कतारकडून आणि हॉर्मुझ मार्गे इराणकडून मोठ्या प्रमाणात LPG आयात करतो, ज्यावर भारतातली 33 कोटींपेक्षा जास्त कुटुंबाचं पोट अवलंबून आहे. म्हणजेच हा फक्त इंधनाचा प्रश्न नाहीये, तर हा थेट प्रत्येक घराच्या स्वयंपाकघराशी जोडलेला विषय आहे. यामुळेच इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी चिंता निर्माण झाली होती. देशात तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो का? पण सरकारने याबाबत स्पष्ट केलं की सध्या कोणताही तात्काळ धोका नाहीये. भारताकडे सुमारे 60 दिवसांचा तेल साठा आणि 30 दिवसांचा LPG पुरवठा उपलब्ध आहे. तुटवड्याच्या बातम्या जाणून बुजून पसरवलेली चुकीची माहिती असल्याचंही सरकारने म्हटलंय आणि कच्च्या तेलाची आणि LPGची आयात विविध देशांकडून करण्यासाठी नवीन करार करण्याची प्रक्रिया सुद्धा वेगाने सुरू आहे. त्यामुळे हे मात्र नक्की की सरकार सांगतंय त्याप्रमाणे तुटवडा नाही, पण महागाई मात्र वाढण्याची शक्यता उघड दिसते.